सर्वांना सप्रेम नमस्कार. मी ॲडव्होकेट महेंद्र खरात. आज आपण जे नव्यानं सहकार मैत्री हे एक स्वतंत्र यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत आणि या सहकार मैत्री या यूट्यूब चॅनलमध्ये भविष्यामध्ये आपण कोणते विषय हाताळणार आहोत या संबंधी आपल्याला आज बोलायचं आहे. साधारणपणे पहिला व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला ज्या विषयावर व्हिडिओ यावा असं आपलं मत असेल तर त्या व्हिडिओच्या पुढे आपण कमेंट्समध्ये आपलं मत नोंदवू शकता. कारण जे काही व्हिडिओ यापुढे आपण सहकार मैत्री या चॅनलवर देणार आहोत त्यामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम कोणता आहे, आपल्याला आपल्या कामाच्या दृष्टीनं, मग आपण मॅनेजर असाल, आपण लेखापरीक्षक असाल, आपण संचालक असाल, आपण सहकार खात्याचे अधिकारी असाल, तर आपल्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे याबद्दल आपण कमेंट्स करू शकता. आणि त्यामुळं जे काही मुद्दे आपल्याला वेगळे हाताळायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला मी वेगळ्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध आहे, जसे की विखे पाटील इन्स्टिट्यूट, डॉक्टर विखे पाटील इन्स्टिट्यूट कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असेल, इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, त्यानंतर यशदा असेल किंवा वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ असेल. आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपल्याला एखाद्या सहकार्यामध्ये काम करताना काही अडचणी असतील तर त्यावर आपण डायरेक्ट आपले विचार आपल्या या चॅनलला शेअर करू शकता किंवा मला डायरेक्ट मोबाईलवर आपण ते प्रश्न विचारू शकता. आणि त्यामुळं या सहकार मैत्री या चॅनलचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा आपल्या सेवेमध्ये व्हावा, कामकाजामध्ये व्हावा, हाच यामागे उद्देश आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण जर पाहिलं तर सहकार म्हणजे काय, सहकाराची तत्वे काय आणि सहकाराची व्याख्या काय. तर सहकाराची तत्वे आपलं जे मूलभूत चॅनल आहे ते प्रॅक्टिकल संबंधी बोलणार आहे, पण थेरॉटिकल अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये सहकाराची ओळखही आपल्याला काही नवीन या क्षेत्रातील लोक असतील तर त्यांना सहकार म्हणजे काय हे सुद्धा, जसे की GDCA करणारे काही लोक असतात किंवा नवीन सहकारामध्ये काम करणारे नवीन आपले काही पदावर रुजू झालेले लोक असतील, मग ते लिपिक असतील किंवा त्याला आपण क्लर्क म्हणतो, अशा लोकांना सुद्धा काही ओळख व्हावी यासाठी आपण व्याख्या सुद्धा पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला सहकार म्हणजे काय. तर सहकाराची व्याख्या जी आहे ती अतिशय महत्त्वाची, जी आपल्याला आपल्या सहकार विभागाचे ब्रिटिश काळातील निबंधक, सहकार खात्याचे ब्रिटिश काळातील जे निबंधक होते S.C. कल्वर्ट यांची डेफिनेशन आपल्याला यामध्ये पाहता येईल, की जी आजही खूप महत्त्वाची आहे. S.C. कल्वर्ट यांची डेफिनेशन जी आहे ती आजही आपल्याकडे महत्त्वाची आहे. जर आपण GDCA परीक्षा आपण दिलेली आहे तर आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा तो प्रश्न सुद्धा येतो की कल्वर्ट यांची डेफिनेशन व्यक्त करा आणि त्यावर चर्चा करा. तर त्यामुळं कल्वर्ट यांची डेफिनेशन ही अतिशय पायाभूत आहे, त्यावर आपण बोलणार आहोत. कल्वर्ट यांनी असं म्हटलेलं आहे की कॉर्पोरेशन इज अ फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. कॉर्पोरेशन इज अ फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. त्यांनी त्याला ऑर्गनायझेशन असा शब्द वापरला. ही एक संघटन आहे, हे एक ऑर्गनायझेशन आहे आणि हे एक संघटन आहे. सहकार एक संघटन आहे. मग ते कोणतंही असेल, जसे की कंझ्युमर आहे, फिशरीज आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो की साखर कारखाने आहेत, वेगळ्या पद्धतीच्या 60 पेक्षा जास्त संस्था विविध प्रकारच्या आपल्याकडं राज्यामध्ये रजिस्टर्ड झालेल्या आहेत. त्यामध्ये नागरी बँका असतील. आणि त्यामुळं कल्वर्ट यांचं म्हणणं आहे सहकार म्हणजे काय, तर इट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन पर्सन व्हॉलंटरी असोसिएट, पर्सन व्हॉलंटरीली असोसिएट. याचा अर्थ सहकारामध्ये स्वइच्छेने लोक एकत्र येतात. स्वइच्छेने एकत्र, व्हॉलंटरी असोसिएट, स्वइच्छेने लोक एकत्र येतात. मग पगारदार असेल किंवा नागरी पद असेल, ग्रामीण बिगर शेती असेल, त्याला आपण म्हणूयात की साखर कारखाना असेल, तर स्वइच्छेने सहकारामध्ये लोक एकत्र येतात. ॲज अ ह्युमन बीइंग असा शब्द त्यांनी वापरला, ॲज अ ह्युमन बीइंग. याचा अर्थ यामध्ये मानवी संबंध महत्त्वाचे मानलेले आहेत. जसे की आपण पाहिलं तर माळेगाव सारख्या ठिकाणी साखर शाळा वगैरे उपक्रम आहेत, किंवा आपण जर म्हटलं तर काष्टी विका जे आपल्याला दिसते की विविध कार्यकारी सोसायटी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते, किंवा जुन्नर तालुके पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिरोली विविध कार्यकारी सोसायटी. तेव्हा अशा भरपूर अशा काही संस्था आहेत की त्या खूप चांगलं काम करतात आणि त्याला आपण म्हणतो की मानवी संबंधातून लोकांची सेवा करतात. बेसिस ऑफ इक्वालिटी असं म्हटलेलं आहे, बेसिस ऑफ इक्वालिटी.
याचा अर्थ सहकार जो आहे तो समानतेवर आधारित आहे. समानता याचा अर्थ असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव यामध्ये नाही. जसं आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 15 जे आहे ते याच्याशी समरस होतं. आर्टिकल 15 मध्ये असं म्हटलेलं आहे की देयर इज नो डिस्क्रिमिनेशन ऑन द नेम ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ और एनी ऑफ देम. म्हणजेच काय, आपण कुठे जन्मला आहात, आपली जात कोणती, आपला धर्म कोणता, आपला प्रांत कोणता, यावर कुठलाही भेदाभेद होणार नाही. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे सहकारामध्ये, सहकारी संस्थेमध्ये कुठल्याही सभासदामध्ये भेदाभेद करू नये, हा यामध्ये समानता हा मुद्दा कलवट यांनी आपल्या व्याख्येमध्ये दिलेला आहे. प्रमोशन ऑफ इकॉनॉमिक इंटरेस्ट. प्रमोशन ऑफ इकॉनॉमिक इंटरेस्ट याचा अर्थ सहकार जो आहे तो प्राधान्याने आर्थिक हितासाठी काम करतो. म्हणजे सभासदांचं आर्थिक हित हे त्यामध्ये महत्वाचं आहे. आपण एक बेसिक डेफिनेशन पाहिली, एस.सी. कलवट यांची डेफिनेशन आहे. सहकार म्हणजे काय यावर ते बोलतात, तर सहकार हे एक संघटन आहे, एक ऑर्गनायझेशन आहे. व्हॉलंटरीली, स्वेच्छेने लोक एकत्र येतात, मानवी संबंध लोकांमध्ये असतात, सभासदांमध्ये असतात. त्यानंतर समानतेच्या आधारावर ते सहकार आहे आणि आर्थिक हित त्यामध्ये महत्वाचं. म्हणजे आर्थिक हित हे सहकाराचा पाया आहे. जसं धर्मादायी संस्था असतात त्यामध्ये जसं आपण तो कल्याणकारी व्यवस्था त्यामध्ये असते, तसं इथं सहकारामध्ये आर्थिक हित अतिशय महत्वाचं असतं. सभासदांच्या आर्थिक हितासाठी सहकारी संस्था त्या स्थापन होतात. नंतर दुसरा जो मुद्दा आपण घेतलेला आहे तो सहकाराची तत्वे काय आहेत. तर सहकाराची तत्वे जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, त्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय सहकार परिषद, ही स्थापन झालेली आहे. आणि वेळच्या वेळी सहकाराच्या व्याख्या सुद्धा बदललेल्या आहेत. 1991 मध्ये आपल्याकडं जागतिकीकरण आलं, ज्याला आपण ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन म्हणतो. आणि त्यानंतर जी व्याख्या आहे ती 1995 ची व्याख्या जी आहे त्यामध्ये आपल्याला असा दिसतो की नवीन जो बदल आहे खाजगीकरणाचा, त्याला अनुसरून सहकाराने सुद्धा आपली रचना किंवा रचना बदललेली आहे. आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेने जी आपल्याला तत्व दिलेली आहेत ती आज आपण इथे पाहणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेने यांनी आपल्याला तत्व दिली इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स हे जे आहे 1995 मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद यांनी ही आपल्याला दिलेली आहे. सगळ्यात सुरुवातीला त्यांनी असं म्हटलेलं आहे ओपन अँड व्हॉलंटरी मेंबरशिप. म्हणजेच जी कलवटची डेफिनेशन आहे, कलवट सरांची जी डेफिनेशन आहे ती पुढे कायमस्वरूपी आपल्याला तत्वांमध्ये सुद्धा दिसून येते. ओपन अँड व्हॉलंटरी, ओपन अँड व्हॉलंटरी मेंबरशिप याचा अर्थ सभासदत्व जे आहे ते खुलं सभासदत्व आहे, खुले आणि ऐच्छिक सभासदत्व आहे. खुले व ऐच्छिक सभासदत्व, खुले व ऐच्छिक सभासदत्व. सेकंड पॉइंट त्यामध्ये डेमोक्रॅटिक मेंबर कंट्रोल. डेमोक्रॅटिक मेंबर कंट्रोल याचा अर्थ जे नियंत्रण आहे ते सभासदांचं नियंत्रण आहे. सभासदांचं नियंत्रण आहे, मात्र ते कसं आहे तर लोकशाही मार्गाने आहे. फॉर द पीपल, बाय द पीपल, टू द पीपल ही जी भूमिका आहे. म्हणजे फर्स्ट डिस्कस देन डिसिजन. म्हणजे सहकारामध्ये जे निर्णय घेतले जातात ते लोकशाही मार्गाने निर्णय घेतले जातात. आणि त्यामुळं इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स यांनी हा एक तत्व म्हणून या स्वीकार केलेला आहे. मेंबर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. मेंबर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन याचा अर्थ काय तर सभासदांचा आर्थिक सहभाग. सभासदांचा आर्थिक सहभाग याचा अर्थ सभासद जे असतात ते सहकारी संस्थेमध्ये आपले शेअर्स गुंतवतात किंवा त्यांना आपल्या ठेवी त्यामध्ये ठेवतात, किंवा एखादी ग्राहक संस्था असेल तर त्यामध्ये खरेदी करतात, एखादा साखर कारखाना असेल तर त्यामध्ये आपला ऊस देतात, तर अशी किंवा एखादी बँक असेल तर त्यामध्ये आपल्या ठेवी ठेवतात. अशा पद्धतीनं सभासद जे असतात त्यामध्ये आर्थिक सहभाग, आपले शेअर्स त्यामध्ये गुंतवतात आणि त्यामुळं सभासदांचा आर्थिक सहभाग हे एक तत्व त्यामध्ये आहे. त्यानंतर ऑटोनॉमी अँड इंडिपेंडन्स. ऑटोनॉमी याचा अर्थ काय तर स्वायत्तता. ऑटोनॉमी, AUTONAMY. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता, स्वायत्तता अँड इंडिपेंडन्स याचा अर्थ सहकार जो आहे तो स्वायत्त आहे. स्वायत्त याचा अर्थ काय तर मिनिमम इंटरफेअर ऑफ द गव्हर्नमेंट, मिनिमम इंटरफेअर ऑफ द स्टेट. आणि त्यामुळे सहकारी संस्थांना स्वायत्ततेचा दर्जा 1991 नंतर दिलेला आहे, खाजगीकरणानंतर दिलेला आहे. आणि इंडिपेंडन्स याचा अर्थ काय तर स्वतंत्रपणे सहकारी संस्थांनी काम करायचं आहे. याचाच अर्थ
शासनाचा जो हस्तक्षेप आहे तो सहकार संस्थांमध्ये कमीत कमी असावा हे आपल्याला या तत्वांमधून दिसतं. त्यानंतर एज्युकेशन ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन. एज्युकेशन ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन. सहकारामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती याला सुद्धा महत्व आहे. आणि त्यामुळे जर आपण नव्यानं पाहिलं तर 24 हे नव्यानं भारतीय राज्यघटनेत जे बदल झाले 2011 मध्ये, त्यानंतर आपल्या राज्य सहकारी कायद्यामध्ये सुद्धा 24 हे नव्यानं शिक्षण प्रशिक्षणासाठी स्वतंत्र कलम टाकलेला आहे की जेणेकरून जे प्रशिक्षण घेतात त्यांच्या बुद्धी कौशल्यामध्ये, नेतृत्व गुणामध्ये वाढ झाली पाहिजे आणि त्यांना जे काम जे आहे कामामध्ये सचोटी आली पाहिजे. आणि त्यामुळे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच आपलं तत्व आहे एज्युकेशन ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ते आहे कॉपरेशन अमंग कॉपरेटिव्ह. कॉपरेशन अमंग कॉपरेटिव्ह. सहकाराअंतर्गत सहकार. सहकाराअंतर्गत सहकार याचा अर्थ सहकार संस्थांनी एकमेकांमध्ये एकत्रित काम करावं. जर आपण उदाहरण पाहिलं तर समजा एखाद्या जिल्हा बँकेकडून एखाद्यानं कर्ज घेतलेलं आहे, किसान क्रेडिट कार्ड, तर त्याची कर्जाची वसुली तो जिथं साखर कारखान्याला ऊस देतो त्या पेमेंटमधून जिल्हा बँकेला करता येईल. आणि त्यामुळं किंवा एखादी खरेदी असेल खरेदी विक्री संघामध्ये, तर ती खरेदी विक्री जिल्हा बँकेच्या मार्फत जे पेमेंट केलं जाईल आणि समजा पाईपलाईन असेल किंवा इतर बाबतीमध्ये खरेदी विक्री संघाकडून काय खरेदी केली किंवा बियाणं असतील तर ते पेमेंट हे आपल्याला जिल्हा बँकेकडून होऊ शकतं. म्हणजेच काय, ह्या सहकारी संस्थांनी एकमेकांशी निगडीत असं काम करावं. जसं आपण म्हणतो आपल्याकडे त्रिस्तरीय रचना आहे. प्राथमिक त्याला आपण पतसंरचना म्हणतो. त्यामध्ये प्राथमिक विविध कार्यकारी सोसायटी ज्याला म्हणतो, शेतकी पतसंस्था, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्यानंतर राज्य सहकारी बँक. तर ही जी रचना आहे याचा अर्थ असा आहे की सहकारामध्ये एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र काम केलं पाहिजे. आणि सातवं जर आपल्याकडं जे तत्व आहे इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्सचं, ते कन्सर्न फॉर कम्युनिटी. कन्सर्न फॉर कम्युनिटी याचा आपण म्हणतो सामाजिक बांधिलकी. म्हणजे सहकाराने काम करताना, सहकारी चळवळीने काम करताना, सहकारी संस्थांनी काम करताना सामाजिक बांधिलकी ही त्यामध्ये महत्वाची मानावी, यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर आपल्याला ही तत्वे दिसतात. तत्वे आपण एकदा परत पाहूयात. वेळच्या वेळी ही तत्वे बदललेली. 1966 मध्ये याच्या आधी तत्व बदलले, त्याच्या आधी परत तत्व, आणि 1995 ला जी तत्व आहेत इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्सने ही तत्व आपल्याला दिली की सहकार संस्थेमध्ये, सहकारामध्ये खुले आणि ऐच्छिक सभासदत्व आहे, ओपन अँड व्हॉलंटरी मेंबरशिप, डेमोक्रॅटिक मेंबर कंट्रोल. याचाच अर्थ सहकारी संस्थेवर सभासदांचं नियंत्रण आहे, दुसऱ्या कोणाचं प्राधान्याने नियंत्रण नाही, तर प्राधान्याने प्रमुख नियंत्रण हे सभासदांचं आहे. आणि नेक्स्ट आपण जर पाहिलं तर सहकाराची जी भूमिका आहे ती ऑटोनॉमी, त्याला आपण म्हणतो स्वायत्तता झालेली आहे. सहकार यापुढे स्वायत्तता, त्याला आपण म्हणतो की लेस इंटरफेअर ऑफ द स्टेट, शासनाचा कमीत कमी सहभाग हा त्यामध्ये असावा. त्यानंतर शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती हे ज्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यालाच आपण आज जे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणतो, तंत्रज्ञानाचा जो विकास झालेला आहे तो सुद्धा सहकारी तत्वांना अभिप्रेत आहे. शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती ही खूप महत्त्वाची तत्व म्हणून आपण त्यामध्ये मानलेलं आहे. त्यानंतर कॉपरेशन अमंग कॉपरेटिव्ह, सहकारांतर्गत सहकार, आणि त्यानंतर आहे कन्सर्न फॉर कम्युनिटी, म्हणजेच काय तर सामाजिक बांधिलकी. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत सहकाराची व्याख्या. आता आपल्या महाराष्ट्राचे सहकारी संस्था अधिनियम जो आहे तो अधिनियम 1960 मध्ये आलेला आहे. आणि 1960चा जो अधिनियम आहे तो 26 जानेवारी 1962 मध्ये प्रत्यक्ष अंमल त्याचा सुरू झालेला आहे. तर 1960 मध्ये जो कायदा आलेला आहे त्या कायद्याला अनुसरून नियम आलेले आहेत. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं, बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की कायदा म्हणजे काय, हा आपल्याकडे प्रश्न असतो. आणि त्यामुळं आपण काय करूया की सुरुवातीला कायदा म्हणजे काय हेच आपण त्यामध्ये पाहूयात आणि मग सहकार कायदा त्यामध्ये आपण पाहूयात. तर कायद्याची जी डेफिनेशन आपण जर पाहिली तर साधारणपणे जी राज्यघटनेमध्ये डेफिनेशन आहे ते आपण आता घेऊयात.
कायदा म्हणजे आर्टिकल भारतीय राज्यघटनेचं 13वं जे आर्टिकल आहे 13 13च्या 3 मध्ये आपल्याला राज्यघटनेची व्याख्या दिलेली आहे. आणि या व्याख्येमध्ये जर आपण पाहिलं तर वेगळ्या पद्धतीने समजा एखादा सर्क्युलर असेल तो कायदा होऊ शकतो का, तर हा प्रश्न आपल्यामध्ये येऊ नये त्यासाठी कायद्याची डेफिनेशन आपण आता पाहणार आहोत. ऑर्डिनन्स त्यामध्ये म्हटलेले आहे. ऑर्डिनन्स याचा अर्थ काय, तर अध्यादेश. आता अध्यादेश साधारणपणे राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती असतील, वेळच्या वेळी आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस संसद अनुपस्थित असते त्यावेळेस हे अध्यादेश डिक्लेअर, ऑर्डिनन्स त्याला आपण म्हणतो ते डिक्लेअर, आणि अध्यादेश सुद्धा कायद्यासारखंच त्यांना महत्व आहे. त्यानंतर ऑर्डर इश्यू केल्या जातात बऱ्याचदा, तर ती रिझर्व्ह बँकेची ऑर्डर असेल किंवा शासनाची ऑर्डर असेल, केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, आणि त्याला आपण आदेश म्हणतो. म्हणजे कायद्याची डेफिनेशन आपण पाहतो कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. त्यानंतर बायलॉज. समजा एखादी संस्था आहे, मग ती एखादी शिक्षण संस्था असेल, एखादी सहकारी संस्था आहे, ज्यावेळेस त्यांचे स्वतःचे काही नियम बनवते त्याला आपण बायलॉज म्हणतो. आणि त्यामुळं पोटनियम जे असतात, पोटनियम हा सुद्धा कायदा आहे. पोटनियम हा सुद्धा कायदा आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर रूल. रूल म्हणजे नियम. नियम जे असतात ते कायद्याला अनुसरून, नियम जे असतात ते कायद्याला अनुसरून शासकीय यंत्रणा जी आहे ती रूल बनवते. त्यानंतर आपण पाहिलं रेग्युलेशन. रेग्युलेशन याचा अर्थ विविध प्रकारची जी परिपत्रकं आहेत त्याला आपण नियमन म्हणतो. रेग्युलेशन म्हणजे काय, नियमन. आणि ते कशासाठी असतं, तर शिस्तीसाठी. की बऱ्याचदा समजा निबंधक असतात, माननीय निबंधक बऱ्याचदा वेगळ्या प्रकारचे सर्क्युलर्स काढतात, नोटिफिकेशन्स काढतात, आणि रेग्युलेशन याचा अर्थ विविध प्रकारची परिपत्रकं. त्यानंतर नोटिफिकेशन जे असतात ते शासनाकडून इश्यू केले जातात. नोटिफिकेशन याचा अर्थ काय, तर अधिसूचना. बऱ्याचदा अशा अधिसूचना ह्या आपल्याला शासनाकडून निर्गमित केलेल्या दिसतात. त्यानंतर कस्टम अँड युसेजेस. कस्टम अँड युसेजेस, चालीरीती, ज्याला आपण म्हणतो रूढी परंपरा, हा सुद्धा कायद्याचा भाग आहे. मग आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की एखादे सर्क्युलर इश्यू केलेलं आहे आणि ते जर कायद्याप्रमाणे नसेल, रेग्युलेशनमध्ये ऍक्ट येतात, तर ऍक्ट प्रमाणे नसेल तर आपल्याला त्यामध्ये शंका येते. कारण आपण जर पाहिलं तर सगळ्या सुरुवातीला कुठलाही कायदा जो तयार होतो, सगळ्या सुरुवातीला राज्यघटना ही असते. राज्यघटना सर्व कायद्याला वैधता प्राप्त करून देते किंवा कायदेशीररित्या. राज्यघटनेनंतर एखादा ऍक्ट, त्याला आपण अधिनियम म्हणतो, तो तयार होतो. त्यानंतर नियम असतात, त्यानंतर असतात नियम, आणि त्यानंतर असतात पोटनियम, आणि इतर आपण परिपत्रके वगैरे त्यामध्ये घेऊया. आता साधारणपणे जो काही अधिनियम बनवला जातो त्याला आपण म्हणतो की आपल्याकडे जो अधिनियम आहे तो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1960. हा 1960चा आपला अधिनियम आहे आणि तो लागू झालेला आहे 26 जानेवारी 1962ला. आणि त्यामुळं अधिनियम जो बनलेला आहे तो भारतीय राज्यघटनेच्या जी काही तत्व आहे त्या तत्वांना अनुसरून बनलेला आहे. त्यानंतर सगळ्यात सुप्रीम कोण आहे, सर्वोच्च आहे राज्यघटना, त्याला अनुसरून कायदा आहे. त्यानंतर सहकार नियम जे आहे ते 1961 मध्ये बनवलेले आहे. मग सहकार नियम कुणी बनवले, तर सहकार नियम हे निबंधक व आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि त्यांचे जी काही शासकीय यंत्रणा आहे त्यांनी नियम बनवलेले आहे. आणि नियम कशासाठी बनवले, तर जो कायदा हा राज्याने बनवलेला आहे, तर आपण म्हणतो की विधानसभेने जो कायदा बनवलेला आहे, विधान परिषदेने जो कायदा संमत केलेला आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची यासाठी नियम तयार केले जातात. त्यानंतर पोटनियम जे असतात ते पोटनियम ही संस्था तयार करते. उदाहरणार्थ गृहरचना संस्था असेल, एखादी साखर कारखाना असेल, एखादी बँक असेल, तर स्वतःचे साधारण रोजच्या कामकाजामध्ये नियम असतात आणि परिपत्रक ही शासन वेळच्या वेळी निर्गमित करत असतं. आणि त्यामुळं कुठलाही पोटनियम असेल तो नियमाला अनुसरून असावा, कुठलाही नियम असेल तर तो कायद्याला अनुसरून असावा, आणि कुठलाही कायदा असेल तर तो राज्यघटनेला अनुसरून असावा. त्यामुळे परिपत्रक असो, पोटनियम असो, नियम असो, हे कायद्याला अनुसरून असले पाहिजे. आणि त्यामुळं बऱ्याचदा आपल्याला लोकांना शंका येते की सर असं सर्क्युलर आलेलं आहे, मग ते कायद्याला अनुसरून आहे का, तर इथं आपल्याला मला वाटतं ती शंका आपली निरसन झालेली असेल की परिपत्रक, ज्याला आपण म्हणतो रेग्युलेशन, हा सुद्धा कायद्याचा भाग आहे. यानंतर आपण सहकाराची जर व्याख्या पाहिली तर ती आपल्या भारतीय ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम, त्यामध्ये ही व्याख्या आपल्याला दिलेली आहे. आणि ती व्याख्या जी आहे ती साधारणपणे जी आपली तत्व आहे त्या तत्वांना अनुसरूनच ती व्याख्या
घेतलेली आहे. त्यामुळं वेगळी काय ती व्याख्या नाहीये. जी आपली सहकाराची तत्व आहे तीच तत्व साधारणपणे त्या व्याख्येमध्ये टाकलेली आहेत. पण सहकाराची व्याख्या जी आहे महाराष्ट्राच्या सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 2 जे आहे, साधारणपणे बहुतांश जे कायदे असतात त्यातलं जे कलम 2 असतं ते व्याख्यान संबंधी असतं आणि कलम 2च्या 27 मध्ये आपल्याला सहकारी संस्थेची व्याख्या दिलेली आहे. सहकारी संस्थेची व्याख्या सगळ्यात सुरुवातीला त्यांनी असं म्हटलंय की संयुक्त मालकी असा शब्द वापरलाय पहा. संयुक्त मालकी त्याला म्हणतो जॉईंटली ओन. जॉईंटली ओन संयुक्त मालकी. तर संयुक्त मालकी कुणाची आहे तर ती मालकी आहे सभासदांची. जसं आपण म्हटलं की तत्वांमध्ये ज्याला आपण म्हणतो मेंबर डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल, याच तत्वाला अनुसरून आपली जी डेफिनेशन आहे महाराष्ट्राचे सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 2च्या 27 जॉईंटली ओन त्याला आपण म्हणतो की संयुक्तिक मालकी. दुसरा मुद्दा त्यामध्ये पॉइंट आहे की लोकशाही नियंत्रण. लोकशाही नियंत्रण त्याला आपण म्हणतो की डेमोक्रॅटिकली कंट्रोल. डेमोक्रॅटिकली कंट्रोल याचा अर्थ सहकारी संस्था जी काम करते ती लोकशाही पद्धतीने काम करते. फॉर द पीपल, बाय द पीपल, टू द पीपल. लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तत्व प्रणालीने ती काम करते आणि लोकशाहीचे नियंत्रण त्याच्यावर असते. सामायिक गरजा व आकांक्षा पूर्ण करणे. सामायिक गरजा व आकांक्षा पूर्ण करणे. आपण म्हणतो कॉमन नीड्स अँड ॲस्पिरेशन्स. लोकांच्या ज्या महत्वाकांक्षा, लोकांना काही कर्ज पाहिजे असेल, लोकांच्या बाबतीमध्ये कल्याणकारी योजना राबवणं, सभासदांचं कल्याण असेल, यासाठी वेगळ्या प्रकारच्या धर्मादाय निधी असतो. शाळांना आपण मदत करू शकतो. एखाद्या शाळेला आपण कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअरसाठी मदत करू शकतो. एखाद्या फळा देऊ शकतो किंवा पाण्याची सोय करू शकतो. साधारणपणे आपल्याला जो 69 मध्ये कलम 69 मध्ये आपल्याला जो धर्मादाय निधी दिलेला आहे त्याचा वापर आपण यामध्ये करू शकतो. आणि त्यामुळे सामायिक गरजा व आकांक्षा पूर्ण करणे. त्यानंतर सहकारी तत्वांचे आणि मूल्यांचे पालन करणे. सहकारी तत्वांचे व मूल्यांचे पालन करणे. म्हणजेच आपण जी सहकारी तत्व आपल्याला इथं दिलेली आहेत त्या तत्वांचं जे पालन आहे ते सुद्धा त्यामध्ये महत्वाचं आहे. कॉपरेटिव्ह जी प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल सुद्धा आपण पाळले पाहिजे, ते आपण इथं पाहिलेली आहे. कॉपरेटिव्ह प्रिन्सिपल्स त्या स्वेच्छेने एकत्र असा शब्द वापरलेला आहे. स्वेच्छेने एकत्र याचा अर्थ व्हॉलंटरीली हा जो शब्द आपल्या तत्वांमध्ये आहे तोच आपल्याला व्याख्येमध्ये दिलेला आहे. आणि स्वायत्त अधिसंघ असा शब्द वापरला आहे. स्वायत्त अधिसंघ म्हणजे सहकारी संस्था यापुढे स्वायत्त राहणार आहे. आणि स्वायत्त हा शब्द आपण जर पाहिला तर तो आपल्या 1995 मध्ये जी आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावर तत्व आली त्यामध्ये ऑटोनॉमी हा शब्द आलेला आहे. आणि त्यामुळे सहकार्याची व्याख्या ही आपल्याकडे बदललेली आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 2च्या 27 मध्ये आपल्याला सहकार्याची व्याख्या दिलेली आहे. आणि ती व्याख्या जर आपण पाहिली त्या व्याख्येमध्ये संयुक्त मालकी आहे, त्यानंतर लोकशाही नियंत्रण, सामायिक गरजा व आकांक्षा पूर्ण करणे, सहकारी तत्वांचे व मूल्यांचे पालन करणे, स्वेच्छेने एकत्र आणि स्वायत्त अधिसंघ त्याला आपण म्हणतो ॲटोनॉमस. याचा अर्थ पुन्हा एकदा जी तत्व आहेत ती आपल्याला यामध्ये व्याख्येमध्ये दिसतात. यानंतर पुढचा जर आपण मुद्दा जर पाहिला तर आपल्याला असं दिसतं की 97वी घटना दुरुस्ती आपल्याकडे झालेली आहे आणि या घटना दुरुस्तीमध्ये अतिशय महत्त्वाचे बदल हे केलेले आहेत. आणि 97वी घटना दुरुस्तीनुसार सहकारानं काम करावं यासाठी गेले 4 ते 5 वर्ष सातत्यानं प्रबोधनाचं काम हे वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. आणि जेणेकरून सहकारामध्ये सभासदांचा सहभाग वाढला पाहिजे, सभासदांच्या आर्थिक हिताला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ज्याला आपण तत्वांमध्ये असं म्हटलं की मेंबर सेंट्रिक म्हणजे काय तर सभासदांचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. याला अनुसरून आपल्याला सहकार कायद्यामध्ये जे बदल झालेले आहेत ते भारतीय राज्यघटना सगळ्यात सुरुवातीला राज्यघटनेमध्ये 243 ZH ते 243 Z 243 T
तर हे जे 243 हे जे आर्टिकल आहे भारतीय राज्यघटनेचं, ही 97वी घटना दुरुस्ती राज्यघटनेत आपल्या झालेली आहे आणि त्यामध्ये आपण वेगळे बदल केलेले आहेत. तर यामध्ये सगळ्यात पहिलं राज्यघटनेतला जो बदल आहे तो कलम 19 मध्ये आपल्याला असं दिसतं की सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. कलम 19च्या 1/3 मध्ये असं म्हटलेलं आहे की राईट टू कॉपरेटिव्ह, राईट टू कॉपरेटिव्ह, राईट टू कॉपरेटिव्ह. तर राईट टू कॉपरेटिव्ह म्हणजे काय? काही लोकांना असं वाटतं की चला सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार तो एवढा मर्यादित नाहीये, कारण तो एक मूलभूत अधिकार आहे. 12 ते 35 मध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर त्यामध्ये सरकारला आपण जबाबदार धरतो आणि त्यामुळं आपले जे मूलभूत अधिकार आहेत त्यामध्येच बदल केलेला आहे आणि त्यामुळं तो बदल असा आहे की सहकारी संस्था चालविण्याचा तसेच स्वायत्त व लोकशाही नियंत्रणाचा अधिकार. काय शब्द आहेत पहा, सहकारी संस्था चालविण्याचा तसेच स्वायत्त लोकशाही नियंत्रणाचा अधिकार. म्हणजे सहकारी संस्था चालवण्याचा स्वायत्त शब्द पुन्हा एकदा आलेला आहे, ऑटोनॉमस. तेव्हा पुन्हा आपल्याला जाणीव करून दिलेली आहे की सहकारी संस्था ह्या स्वायत्त आहेत आणि स्वायत्त याचा अर्थ काय, तर शासनाचा सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये कमीत कमी सहभाग असला पाहिजे आणि लोकशाहीला महत्त्व दिलेलं आहे. त्याला आपण त्यामध्ये म्हटले डेमोक्रॅटिक कंट्रोल. तर लोकशाही त्यामध्ये महत्त्वाची मानलेली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला जी मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेत दिलेली आहेत त्यामध्ये 43B मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्व दिलेलं आहे. तत्व असं सांगतं भारतीय राज्यघटनेतलं की सहकारी संस्थांचे स्वरूप, स्वायत्त कार्य, लोकशाही नियंत्रण व व्यावसायिक व्यवस्थापनासाठी राज्य एखादं सरकारमध्ये केंद्र असेल किंवा राज्य असेल प्रोत्साहन देईल. काय शब्द वापरलेत पहा, सहकारी संस्थेचे स्वरूप, स्वायत्त कार्य, पुन्हा ऑटोनॉमस शब्द आलेला आहे. सहकारी संस्थेचं जे स्वायत्त अस्तित्व आहे ते टिकवायचं आहे, स्वायत्त कार्य, लोकशाही नियंत्रण, लोकशाही पद्धतीने सहकारी संस्थेनं काम केलं पाहिजे, व्यावसायिक व्यवस्थापन यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. याचा अर्थ शासनावर आपण जर पाहिलं, याचं प्रोत्साहन दिल्याचा शब्द वापरलाय, शासनाने याला प्रोत्साहन दिला पाहिजे. म्हणजे सहकार चळवळ कशी चालली पाहिजे, तर सहकारी संस्थांचे जे स्वरूप आहे त्याला आपण नेचर म्हणतो, ते कसं असावं, स्वायत्त, त्याला आपण म्हटलं ऑटोनॉमस ह्या संस्था चालल्या पाहिजेत. त्यानंतर लोकशाही म्हणजे डेमोक्रॅटिक पद्धतीने चालल्या पाहिजेत, लोकशाही पद्धतीने चालल्या पाहिजेत आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट हा शब्द त्यामध्ये आलेला आहे. याचा अर्थ सहकारी संस्थांमध्ये व्यावसायिक व्यवस्थापन वाढण्यासाठी मदत ही शासनानं केली पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला असं दिसतं की सहकारामध्ये जे काही बदल केलेले आहेत ते बदल हे सहकारी संस्थेचं स्वायत्तपणा, लोकशाही नियंत्रण आणि व्यवस्थापन यामध्ये सुधारणा व्हावी आणि सभासदांचा सहभाग वाढावा यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो त्यामध्ये बदल केलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची 36 ते 51 मध्ये जी मार्गदर्शक तत्व आहेत त्यामध्ये सुद्धा 43B हे त्यामध्ये आपल्याला नव्यानं टाकलेलं आहे. आता यानंतर आपण जर पाहिलं तर 243ZH ते 243T या 13 कलम साधारणपणे यामध्ये भारतीय राज्यघटनेची सहकारामध्ये आलेली आहे. तर सहकार हा विषय तसा राज्यसूची मधला आहे. म्हणजे काय, तर सहकार हा विषय जर आपण प्राधान्यानं पाहिला तर तो राज्याकडे आहे, केंद्राचा विषय नाही. मात्र जाणीवपूर्वक केंद्र सरकारनं किंवा संसदेने यामध्ये बदल करून सहकारामध्ये लोकाभिमुख सहकार व्हावा यासाठी त्यामध्ये जाणीवपूर्वक सहकारामध्ये एक स्वतंत्रपणे दुरुस्ती सुचवलेली आहे. आता 243ZH ते 243T मध्ये आपण जर पाहिलं तर ते जे बदल आहेत ते आपण पाहूयात. आता काय म्हटलंय पहा, त्यामध्ये आपण पाहतोय भारतीय राज्यघटना पहिला, त्यामध्ये सभासद हित यासाठी आपल्या काही कलम पण त्यामध्ये आहेत, जसं की कलमांचा आपण नंतर उल्लेख करूयात.
आता यामध्ये आपण पाहतोय भारतीय राज्यघटनेमध्ये आपण पाहिलं की मूलभूत ज्याला आपण म्हणतो की मूलभूत अधिकारामध्ये बदल झालेला आहे 19 मध्ये. त्यानंतर मार्गदर्शक तत्व आपल्याला दिलेले आहे शासनाला, शासनाने कसं काम करावं. आणि त्याचबरोबर हे 243 ZH ते 243T मध्ये महत्व कशाला दिलेलं आहे ते आपण पाहतोय. सभासदांचं हित, त्याला आपण म्हणतो मेंबर इंटरेस्ट. त्यानंतर सभासदांच्या हिताला महत्व, निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी हे सुचवलेलं आहे केंद्र सरकारने. त्यानंतर लेखा परीक्षण जे आहे त्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी. आणि आपल्याला माहिती आहे की लेखा परीक्षणामध्ये बदल झाला आणि पूर्णपणे जे आउटसोर्सिंग ज्याला आपण म्हणतो लेखापरीक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही एक स्वतंत्र पॅनल बनवून एक स्वतंत्रपणे त्यांना पॅनलमधून लेखापरीक्षण होऊ लागलं. तर ही जी प्रक्रिया आहे ती आपल्याला ह्या राज्यघटनेच्या बदलामधून दिसते. लेखापरीक्षणासंबंधी प्रक्रिया बदल झालेला आहे. व्यावसायिक गुणवत्ता, त्याला खूपच महत्व त्यामध्ये दिलेलं आहे. व्यावसायिक गुणवत्ता, आणि त्याला आपण प्रशिक्षण म्हणतो, त्याला क्वालिटी म्हणतो, त्याला खूप महत्व त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर योग्य सेवा दिली पाहिजे, कारण सरकार हा ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे योग्य सेवा त्यामध्ये दिली पाहिजे. लोकशाही तत्वांचे पालन हे सहकारी व्यवस्थांमध्ये व्हावं, त्याला आपण म्हणतो की आरक्षण वगैरे. त्यानंतर सभासदांचा सहभाग वाढला पाहिजे, सभासद सहभाग, त्याला आपण वार्षिक सभा त्यामध्ये महत्त्वाची मांडलेली आहे, वार्षिक सभा. त्यानंतर आरक्षणालाही महत्त्व दिलेलं आहे. महिलांसाठी 2 जागा आहेत, तर SC ST यांना मिळून 1 जागा आहे. आणि त्यानंतर VJNT ही सुद्धा जागा राखीव ठेवलेली आहे, विशेष मागासवर्गीयाची. तर अशा पद्धतीने आरक्षण सुद्धा स्वतंत्र दिलेलं आहे. त्यानंतर तज्ज्ञ संचालक आणि कार्यलक्षी संचालक या नव्याने टाकलेल्या सूचना आहेत. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारने कोणत्या कोणत्या विषयाला महत्त्व दिलेलं आहे. केंद्र सरकारचं 243ZH ते 243T मध्ये असं म्हणणं सगळ्यात पहिलं सभासदांच्या हिताला प्राधान्य द्या. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर आपल्याकडे सुद्धा कलम त्यामध्ये 26 आलेला आहे. क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, नवी संकल्पना त्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर प्राधिकरणच आपण स्थापन केलेलं आहे. 73 क नुसार एक स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण आपण स्थापन केलेलं आहे. लेखापरीक्षेच्या बाबत सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका कलम 81 मध्ये आपण पाहिलेली आहे. आणि नियम 69 मध्ये सुद्धा मोठे मोठे बदल केलेत. स्पेशल रिपोर्ट असेल, स्पेसिफिक रिपोर्ट असेल, किंवा कशा पद्धतीने रिपोर्ट असावा, N1 N2 सारखे आपल्याला ऑडिट रिपोर्टचे फॉर्मॅट सुद्धा त्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे लेखापरीक्षण जे आहे ते आता स्वतंत्र पॅनल द्वारे करावं अशी सूचना करण्यात आली. त्यामध्ये मग वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 अशा पद्धतीने वर्ग 4 हे सगळे त्यामध्ये वर्ग केले. चार्टर्ड अकाउंटंट, चार्टर्ड फर्म, गव्हर्नमेंट ऑडिटर, सर्टिफाईड ऑडिटर, या पद्धतीने व्यावसायिक गुणवत्ता हा सहकारामध्ये असला पाहिजे. प्रोफेशनल याला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळं राज्यघटनेमध्ये बदल, व्यावसायिक गुणवत्ता हा शब्द आलेला आहे. त्याला आपण जर पाहिलं तर आपल्या कायद्यात सुद्धा आपण 24 आणलेला आहे. प्रशिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. योग्य सेवा जी आहे, सर्व्हिस ही चांगली दिली पाहिजे. कारण आज जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये, संपूर्ण भारतामध्ये सहकार अतिशय ताकदीनं काम करतो, आणि त्यामुळं सहकारामध्ये चांगली सेवा आपण दिली पाहिजे. लोकशाही तत्व याचा अर्थ काय, तर डेमोक्रॅटिक मॅनर ज्याला आपण म्हणतो, लोकांनी लोकांच्या हितासाठी अशा पद्धतीने काम सहकारानं केलं पाहिजे. लोकांचा सहभाग, सभासदांचा सहभाग वाढला पाहिजे. हे सुद्धा आपल्याला राज्यघटनेमध्ये सभासदांचा सहभाग जो आहे तो त्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठीच आपल्याला आपण जर पाहिलं तर वार्षिक सभा ही 30 सप्टेंबरच्या आत घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला J1 आणि J2 रजिस्टर सांगितलेलं आहे. क्रियाशील आणि अक्रियाशील सभासद ह्यांची संकल्पना आलेली आहे. आणि त्यामुळं आरक्षणाला यामध्ये स्थान दिलेलं आहे. तज्ज्ञ संचालक ही नव्यानं त्यामध्ये एक सूचना केलेली आहे की ज्याला अकाउंटिंग असेल, ऑडिटिंग असेल, जो वकील असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, ज्याला सहकाराचं चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे, असा व्यक्ती एक स्वतंत्रपणे तज्ज्ञ संचालक असावा. कार्यलक्षी संचालक ज्याला आपण तो सततच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा असा एखादा व्यवस्थापक ज्याला आपण सध्या जो आहे त्याला कार्यलक्षी संचालकाचा दर्जा हा त्यामध्ये दिलेला आहे. आता हे भारतीय राज्यघटनेने जे बदल सुचवले त्याला अनुसरून आपला जो महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 हा त्याप्रमाणे बदललेला आहे. आपण जर पाहिलं, पुन्हा एकदा आपण रिपीट करूया, जे बदल झालेले आहेत ते 243ZH ते 243T मध्ये आपण बदल केलेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे सभासदांचं हित, आणि त्यामध्ये मग सभासदांनी
कर्ज घेतलं पाहिजे किंवा ठेव ठेवली पाहिजे. निवडणूक प्रक्रियेसाठी आपण जर पाहिलं तर प्राधिकरण स्थापन केलेलं आहे, एक स्वतंत्र त्यांना स्टाफ दिलेला आहे आणि निवडणूक प्रक्रिया सगळी त्यांच्याकडून होते. लेखापरीक्षणाचं पूर्ण एक पॅनल बनवलं गेलेलं आहे. त्यामध्ये जे लेखापरीक्षक आहेत त्यामध्ये शासनानं एक स्वतंत्र पॅनल करून चार्टर्ड अकाउंटंट फर्म, शासकीय लेखापरीक्षक असतील, प्रमाणित लेखापरीक्षक असतील, या सगळ्यांसाठी 81 आहे. त्यानंतर व्यावसायिक गुणवत्ता वाढीस लागावी हे राज्यघटनेचं महत्त्वाचं तत्व आहे, जेणेकरून आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सरकाराचं योगदान असावं. योग्य सेवा पुरवावी, डेमोक्रेटिक हा महत्त्वाचा मुद्दा, आपल्याकडे लोकशाही पाया आहे. सभासदांचा आर्थिक सहभाग वाढला पाहिजे, हे सुद्धा त्यामध्ये आरक्षण, तज्ज्ञ संचालक आणि कार्यलक्ष्य संचालक. त्यानंतर आपण जर पाहिलं तर याला अनुसरून आपण सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सहकारी संस्था कायदा 1960 यामध्ये बदल केलेले आहेत. ते बदल आपण पाहूयात आपल्या सहकार कायद्यातले झालेले बदल. सगळ्यात सुरुवातीला तज्ज्ञ संचालक ही जी शिफारस आहे त्या शिफारशीला अनुसरून आपल्याकडं तज्ज्ञ संचालक ही कलम 11 आणि 73 यामध्ये आपल्याला तज्ज्ञ संचालक हे आता नव्यानं सहकारी संस्थेमध्ये नियुक्त केलेले आहेत, की जे निवडून येण्याची आवश्यकता नाही, त्यांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा पण अधिकार नाही, मात्र ते तज्ज्ञ आहेत, ते एक्सपर्ट आहेत. वेळच्या वेळी ते दर महिन्याची सभा असेल, वार्षिक सभा असेल, त्यामध्ये ते उपस्थित राहतात. त्यांना मतदानाचा अधिकार नाही, मात्र ते तज्ज्ञ आहेत. ते अकाउंटिंग असेल, ऑडिटिंग असेल, वकील असतील, हिशोबनीस असतील, त्याला आपण म्हणतो की चार्टर्ड अकाउंटंट असतील, तर सहकारामधले पारंगत असे अनुभवी लोक असतील तर त्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून घ्यायचे आहेत. नंतर कार्यलक्षी संचालक ही जी भूमिका आहे, त्या कार्यलक्षी संचालक यासाठी सुद्धा 14 सेक्शन कलम 14 त्यामध्ये आलेला आहे. आणि जे व्यवस्थापक आहे ते सततच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात, त्याला आपण म्हणतो कार्यलक्षी, त्याला आपण म्हणतो की मॅनेजिंग डायरेक्टर, त्याला आपण कार्यलक्षी संचालक हे पद दिलेलं आहे. त्यानंतर प्रशिक्षण महत्व आहे. व्यावसायिक गुणवत्ता म्हटलं की प्रशिक्षण आलं, नॉलेज इज पॉवर आपण त्याला म्हणतो, आणि त्यामुळे प्रशिक्षणासाठी एक स्वतंत्र कलम त्यामध्ये 24 टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून संचालक असेल, सेवक असेल किंवा सभासद असतील, तिघांनाही प्रशिक्षण दिलं पाहिजे, संचालक, सेवक आणि सभासद. आणि मग साधारणपणे संचालक असतील तर 2 दिवस, सभासद असतील तर 2 ते 3 दिवस, सेवक असतील तर 2 ते 7 दिवस, अशा 3 ते 7 दिवस अशा पद्धतीनं प्रशिक्षणाची रचना केलेली आहे. प्रशिक्षण कोण देईल यासाठी अधिकृत संस्था, साधारणपणे 7 ते 8 संस्था त्या आपल्याला त्यामध्ये अधिकृत केलेले आहेत. जसे की राज्य सहकारी संघ असेल, जसे की इन्स्टिट्यूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट असेल, त्यानंतर यशदा असेल, तर किंवा नागपूरमध्ये धनंजयराव गाडगीळ प्रशिक्षण केंद्र, अशा पद्धतीने महत्त्वाच्या पुणे जिल्हा फेडरेशन असेल, पतसंस्था फेडरेशन, अशा पद्धतीने प्रशिक्षण संस्थांना शासनानं मान्यता दिलेली आहे. त्यानंतर क्रियाशील सभासद ही जी भूमिका आहे ती सुद्धा स्वीकारलेली आहे, आणि त्यामध्ये कलम 26 मध्ये मोठा बदल करून संस्थेमध्ये सतत 5 वर्षातून एकदा वार्षिक सभेला आलं पाहिजे. आणि अजून एक अट, त्यामध्ये 2 अटी आहेत. एक म्हणजे सततच्या 5 वर्षातून एकदा तरी वार्षिक सभेला आलं पाहिजे, आणि दुसरी अट त्यामध्ये टाकलेली आहे की ठेवीचा किंवा कर्जाचा व्यवहार तरी त्यांनी केला पाहिजे, की आणि तो थकबाकीदारही नसला पाहिजे. तर अशा पद्धतीने क्रियाशील सभासद ही संकल्पना 26(2) मध्ये आपण बदल केलेला आहे. संचालकांची मर्यादा जी आहे, संचालकांची संख्या यावर मर्यादा आणलेली आहे, आणि ती संख्या जी आहे ती 21 पर्यंत मर्यादित ठेवलेली आहे. जे राज्यस्तरीय किंवा मल्टीस्टेट जरी सोसायटी असली तरी ती 21 पर्यंत संचालक असतील, ही मर्यादा 73 ही त्यामध्ये. आरक्षण जे आहे ते कायम केलेले, जसं की आपल्याला भारतीय राज्यघटनेने सुचवलेलं आहे. आणि आरक्षण जे आहे ते महिलांसाठीचं आरक्षण हे 73 मध्ये महिलांसाठी 2 महिला यामध्ये आरक्षित केले. निवडणूक प्राधिकरण जे आहे ते आपण स्थापन केलेलं आहे, की जी सूचना केली होती आपल्या केंद्र सरकारनं भारतीय राज्यघटनेमध्ये, आणि त्यासाठी 73 हे आपण स्वतंत्र एक प्राधिकरण बनवलेलं. वार्षिक सभेच्या बाबतीमध्ये सूचना आलेल्या आहेत, आणि वार्षिक सभेच्या बाबतीमध्ये जे बदल केलेत ते कलम 75 मध्ये बदल आहेत, की साधारणपणे 15 मे पर्यंत आपल्याला लेखापरीक्षणाची आर्थिक पत्रकं तयार करायची आहेत. 31 जुलैपर्यंत आपल्याला जे लेखापरीक्षण आहे ते पूर्ण करायचं आहे, 31 जुलै, आणि 30 सप्टेंबरच्या आत आपल्याला वार्षिक सभा घ्यायची आहे. अपवाद असू शकतो, जसं आपण आता कोरोना सध्या सुरू आहे, अपवाद त्याला दिलेला आहे की मार्चपर्यंत आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे वार्षिक सभेला. मात्र साधारण जो बदल आहे आपल्या कायद्याचा तो त्यामध्ये आपण पाहत आहोत. त्यानंतर 81 मध्ये जे आहे लेखापरीक्षण
त्यामध्ये मोठे बदल आहेत. लेखापरीक्षकाची नियुक्ती असेल किंवा लेखापरीक्षण कामकाज कलम 81 आणि नियम जो आहे नियम 69, म्हणजे आपलं लेखापरीक्षकाचं कामकाज जर म्हटलं तर त्याला सेक्शन 81 आणि नियम 69, तर त्यामध्ये बदल केलेले आहेत. त्यानंतर प्रशासक जर आपल्याला नेमायचा असेल, जर एखाद्या संस्थेने शासनाचं कर्जच घेतलं नसेल तर पूर्वी 2-2, 3-3 वर्ष प्रशासक नेमले जायचे. आता मात्र या संबंधी आपण जर पाहिलं तर 78 मध्ये जो बदल केलेला आहे कलम 78, तर प्रशासक हा फक्त 6 महिन्यांसाठी राहणार आहे. मग म्हणजे जर एखाद्या सहकारी संस्थेने शासनाचं कुठलंच कर्ज घेतलं नसेल तर प्रशासक जो आहे तो फक्त 6 महिन्यापेक्षा जास्त, फक्त 6 महिने राहील, म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही. तर हे आपण पाहिलं की साधारणपणे सहकार कायद्यात आपण जे बदल केलेले आहेत ते यामध्ये आपण पाहिलेले आहेत. आता पुढचा आपण जो मुद्दा घेणार आहोत तो मुद्दा आहे की 144 मध्ये जे महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ ही जी स्थापना झालेली आहे त्या संबंधीचे मुद्दे आपण आता पाहणार आहोत. साधारणपणे हे जे नियामक मंडळ आहे यांनी जानेवारी असेल, मे 2020 असेल, काही परिपत्रकं आपल्याला दिलेली आहेत. नियामक मंडळाच्या बाबतीमध्ये कायद्याच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांची रचना वगैरे कशी असेल, त्यामध्ये कोण नियुक्त केले जाईल. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर चार्टर्ड अकाउंटंटचा प्रतिनिधी असेल, ज्याला आपण म्हणतो की बँकिंगचा ज्याला अनुभव प्रदीर्घ आहे, ज्याला कार्यकारी संचालक म्हणून अशी व्यक्ती त्यामध्ये आहे. रिटायर्ड महत्त्वाचे न्यायाधीश वगैरेची सुद्धा रचना त्यात केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला निवडणूक प्राधिकरणाबरोबरच हे जे कृषी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन झालेलं आहे तर त्यामध्ये आपण काही लोक हे चार्टर्ड अकाउंटंट हे सुद्धा त्यामध्ये पदाधिकारी म्हणून असणार आहेत अशी रचना त्यामध्ये केलेली आहे. आता आपण पाहूयात की हे जे नियामक मंडळ आहे त्या नियामक मंडळाचं सर्वसाधारण स्वरूप किंवा नियामक मंडळ सर्वसाधारणपणे कोणत्या दृष्टीने काम करणार आहे. तर नियामक मंडळ हे जे लागू होणार आहे ते फक्त आणि फक्त नागरी सहकारी पतसंस्था, त्यानंतर ग्रामीण बिगर शेती ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि पगारदार त्याला आपण म्हणतो सॅलरी अर्नर, ह्या 3च संस्थांसाठी हे पत नियामक मंडळ आहे. तर त्याचं नाव जे आहे ते नाव आहे महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ. महाराष्ट्र राज्य बिगर कृषी पतसंस्था नियामक मंडळ. याची स्थापना जी आहे किंवा ही जी दुरुस्ती आहे कायद्यामध्ये ती 6/9/2017 रोजी केलेली आहे आणि यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर आपल्याला नियामक मंडळ हे स्थापन झालेलं आहे. आता नियामक मंडळामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी ह्या यापुढं नागरी पतसंस्था असतील, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असतील किंवा सॅलरी अर्नर सोसायटी असतील, यांच्यावर कुठल्या प्रकारे नियंत्रण ठेवलं जाईल हे आपण आता त्यामध्ये पाहणार आहोत की नियामक मंडळाचं साधारण काम काय असेल. तर नियामक मंडळ हे साधारणपणे संस्थेच्या दैनंदिन कामकाज जे आहे त्यामध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम हे नियामक मंडळ करणार. नियामक मंडळ ही जी रचना आहे ती रिझर्व्ह बँकेमध्ये सुद्धा आपण म्हणतो, रिझर्व्ह बँकेने सुद्धा सहकारी बँकांवर काही अशा पद्धतीने अथॉरिटी स्थापन करून स्वतंत्र नियामक मंडळ बनवलेलं आहे. त्याच धर्तीवर साधारणपणे आपल्याकडं ही रचना केलेली आहे. त्यांचा उद्देश आणि स्वरूप आपण पाहूयात. हे काय काम करणार. सगळ्यात सुरुवातीला नियामक मंडळाचं पहिलं काम जर आपण पाहिलं त्यामध्ये उद्देशांमध्ये, तर जी कर्ज मर्यादा आहे ती आता यापुढं नियामक मंडळ ठरवणार आहे. नागरी असो, नागरी पतसंस्था असो, आपण इथं सुरुवातीलाच पाहूयात की नागरी पतसंस्था कुणाला नियामक मंडळ लागू होणार आहे. सगळ्यात सुरुवातीला नागरी सहकारी पतसंस्था ज्या शहरामध्ये आहेत, त्यानंतर ग्रामीण भागामध्ये ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि ज्या सर्वच ठिकाणी पगारदार सेवकांच्या पगारदार किंवा सॅलरी अर्नर ज्या सोसायटी आहेत यांना हा नियामक मंडळ आहे. पहिलं म्हणजे आपण किती बाहेरून कर्ज घ्यावं याची मर्यादा नियामक मंडळ ठरवणार आहे. आणि मग साधारण जर आपण महत्वाचं पाहिलं तर ह्या ज्या पतसंस्था असतात त्या ठेवीवर कर्ज घेतात. मग इथं आपला जो नियम आहे की वसूल भाग भांडवल अधिक राखीव निधी अधिक इमारत निधी याच्या 10 पट एवढ्याच ठेवी आपण घ्याव्या, तर तो नियम आजही इथं लागू आहे. त्यामुळे ही कर्ज मर्यादा जी आहे
ती आता यापुढं कर्ज मर्यादा काय असेल यापुढे नियामक मंडळ ठरवणार आहे. त्यानंतर कर्ज मर्यादेप्रमाणेच ठेव सुद्धा सभासदांची ठेव असते ती कर्जच आहे. ठेव मर्यादा सुद्धा आपल्याला यापुढं नियामक मंडळ ठरवणार आहे. सभासदांच्या ठेवी किती स्वीकाराव्यात, सभासदांच्या ज्या ठेवी असतात त्या किती स्वीकाराव्यात, म्हणजेच जो नियम 35 आहे, वसूल भागभांडवल अधिक राखीव निधी अधिक इमारत निधी, त्याचं पालन आपण वेळच्या वेळी करा. ठेवी किती घ्याव्यात पहा, वसूल भागभांडवल अधिक राखीव निधी अधिक इमारत निधी अशा 10 पट एवढ्याच ठेवी आपल्याला स्वीकारायच्या आहेत. त्यानंतर इतर व्यवसायास प्रतिबंध असा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच काय की साधारणपणे सभासदांसाठी एखादी गोष्ट केली तर हरकत नाही. काही लोकांच्या शंका असतात की सर आम्ही सभासदांसाठी एखादं मंगल कार्यालय बांधलेलं आहे, आम्हाला बांधता येईल का आमच्या राखीव निधीमधून, आमच्याकडे पैसा आहे तर. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट एखादी वस्तू विकू शकत नाही. मात्र सभासदांच्या हितासाठी जसं आपण पाहतो पगारदार पतसंस्थांनी अनेक ठिकाणी चांगली चांगली कामं केलीत. एखादी पतसंस्था आपल्या सभासदांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र काढेल, एखादी पतसंस्था अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना करेल, विमा योजना वगैरे करू शकेल. आणि त्यामुळे एखादा हॉस्पिटल सुद्धा काढण्याचे प्लॅनिंग आपल्याला दिसतात पतसंस्थांचे पगारदार वगैरे. तर किंवा एखाद्या पतसंस्थेने सभासदांसाठी काही फ्लॅट वगैरे निवासी गाळे ज्याला आपण म्हणतो ते तयार केलेले आहेत. तात्पर्य असं की आपण डायरेक्ट लोकांसाठी एखादी खरेदी विक्री करायची नाही, मात्र सभासदांच्या हितासाठी आपण वेगळे उपक्रम राबवू शकता. त्यामुळे याचा फरक लक्षात घ्या की अनेकदा लोकांना असं वाटतं की प्रतिबंध म्हणजे आता काहीच करायचं नाही. त्याच्यातला फरक आपण थोडासा लक्षात घ्या. त्यानंतर अनावश्यक स्थावर मालमत्ता मात्र धारण करायची नाही. अनावश्यक म्हणजे काय, कारण नसताना काही इमारती म्हणा, जमीन म्हणा, ते आपल्याला आता यापुढं ताब्यात ठेवता येणार नाहीये. तर व्यवसायासाठी जे आवश्यक आहे तेवढी मालमत्ता आपण ताब्यात ठेवू शकता. त्यानंतर प्रशासकीय आस्थापना खर्च, आपल्याला माहिती आहे की प्रशासकीय आणि आस्थापना हा जो खर्च आहे हा खर्च आता यापुढे मंडळ नियंत्रण करणार आहे. आपल्याला माहिती आहे की ह्या खर्चाच्या बाबत नेहमीचा मुद्दा आहे की व्यवस्थापन खर्च हा खेळत्या भांडवलाच्या 2.5% पर्यंत असावा. तर इथं आपल्याला प्रशासकीय आणि आस्थापना खर्च, इथं फक्त एक फरक करा की बऱ्याचदा व्यवस्थापन खर्चामध्ये आपण पगार व भत्ते धरतो, तर ते थोडंसं वेगळं काढा. व्यवस्थापन खर्चामध्ये व्याज दिले, व्याज देणे, NPAचं केलेली तरतूद, त्यानंतर पगार हे आपल्याला व्यवस्थापन खर्चातून वेगळं काढायचं आहे. त्यामुळे प्रशासकीय खर्च आणि आस्थापना खर्च हा दोन्हीतला पूर्ण फरक आहे तो आपण यामध्ये म्हणजे व्यवस्थापन खर्चामध्ये साधारणपणे आपण प्रशासकीय खर्च हिशोबात घेतो आणि त्यामुळे प्रशासकीय आणि आस्थापना खर्च याची मर्यादा, रोखता तरलता जी आहे याची मर्यादा सुद्धा आता नियामक मंडळ ठरवणार आहे. जसं आपण म्हणतो की 100 रुपये जर ताळेबंदाच्या देणी बाजूला तुम्ही ठेव घेतली, त्यापैकी आता सध्या जे आहे CRR ते आहे 1% आणि जे SLR आहे तरलता स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो ती 25% आहे. म्हणजे जर 100 रुपये ताळेबंदाच्या देणे बाजूला असतील तर कमीत कमी 1% रक्कम आपली रोख शिल्केमध्ये आणि बँकेच्या चालू किंवा बचत ठेव खात्यामध्ये पतसंस्थेने ठेवायची आहे. त्याला आपण म्हणतो कॅश रिझर्व्ह रेशो, त्याला आपण म्हणतो रोखता. म्हणजे रिझर्व्ह बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1949चा, त्यातली 2 कलम आपल्याला लागू आहेत. कलम 18 CRR आणि कलम 24 जे आहे ते SLR. म्हणजे बँकिंग विनिमय कायदा 1949 त्याची 2 कलम आपल्याला लागू होतात. आणि त्यानंतर SLR जे आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, तर ते 100 रुपये ताळेबंदाच्या देणेबाजूला ठेव असेल तर आपण स्वतंत्रपणे एखाद्या बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये प्लस राखीव निधी असेल किंवा इतर जे आपण गुंतवणुकी करतो त्या सुद्धा आपण SLR मध्ये धरू शकता. आणि त्यानंतर NPAचं वर्गीकरण हे याबद्दल वेळच्या वेळी अनुत्पादक देणगी त्याला आपण म्हणतो, तर ते वर्गीकरण हे वेळच्या वेळी मार्गदर्शन आता यापुढे नियामक मंडळ करणार आहे. आणि त्यानंतर सेवकांची जी पात्रता आहे म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता काय असावी, शैक्षणिक पात्रता काय असावी, अनुभव किंवा प्रशिक्षण काय असावं, मग तो व्यवस्थापक असेल, तो एखादा अकाउंटंट असेल, एखादा कर्मचारी असेल, तर त्यासंबंधी व्यवस्थापन चांगलं चालावं यासाठी सेवकांची जी पात्रता आहे यावर सुद्धा नियामक मंडळ असं त्यावर नियंत्रण असणार आहे. आणि हे सगळं करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निधी आहे आणि त्यामुळे निधीसाठी तरलता सहाय्य निधी हा आपल्याला नियामक मंडळाला द्यायचा आहे. तरलता स्टॅबिलायझेशन फंड आपण त्याला म्हणतो. आणि तरलता सहाय्य निधी यामधून ज्या संस्था ज्याला म्हणतो की अवसायात गेलेल्या आहेत, डबघाईला आलेल्या आहेत, आपल्या ठेवी परत करू शकत नाही, आता त्यामध्ये फ्रॉड नाही, तर अशा पद्धतीने जर संस्था आपल्या ठेवी परत करू शकत नसतील तर आजच्या घडीला साधारणपणे 50,000 पर्यंत ठेवी परत करता येतील. अशी यामध्ये तरलता सहाय्य निधी हा स्वतंत्र उभारलेला आहे
आणि प्रत्येक संस्थेने साधारणपणे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत तो निधी हा त्या संस्थांना वर्ग करावा असं त्या नवीन 6/9/2017च्या बदलामध्ये सुचवलेलं आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर सहकारामध्ये काही महत्त्वाची कलम ही आपल्याला यानंतर पाहायची आहे. सहकारामध्ये जे महत्त्वाचे कलम आहेत हा सुद्धा आपल्या अभ्यासाचा भाग आहे आणि त्यामुळं अशी कोणती कलम आहेत की ते आपल्याला माहिती असण्याची गरज आहे याच्यावर सुद्धा आपल्याला स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवायचा आहे. मात्र फक्त साधारण माहिती आता आपण यामध्ये घेणार आहोत. जसं की सहकारातल्या महत्त्वाच्या कलमांमध्ये आपण जर पाहिलं तर प्रशिक्षण 24 प्रशिक्षणाला महत्त्व आहे. 24 भागाच्या बाबतीमध्ये साधारणपणे जर आपण पाहिलं तर कलम 28 आपल्याला दिलेला आहे. 28 मध्ये पतसंस्थांना जर आपण पाहिलं तर 2 लाख मर्यादा दिलेली आहे. नागरी पद असेल, पगारदार असेल, इतर बाबतीमध्ये 20,000 आहे. तर ही जी भागाची मर्यादा आपल्याला ठरवून दिलेली आहे. किती शेअर्स परत करावे हे त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. जे नमुना आय नमुना अशा पद्धतीने आपल्याला J1 J2 रजिस्टर हे नव्याने सुचवलेले आहेत. सभासदांशीच व्यवहार करावा, फक्त सभासद यांच्याशीच व्यवहार करावा यासाठी कलम 44 आपल्याला महत्त्वाचा आहे की संस्थेने सभासदांशिवाय व्यवहार करू नयेत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की एखाद्याला जर जमीन तारणावर कर्ज द्यायचं असेल तर त्यासाठी कलम 48 आहे. नागरी पत संस्थांना सुद्धा येणे कर्जाच्या 20% रक्कम ही जमिनीसाठी देता येते. मात्र त्यासाठी यल नमुन्यामध्ये प्रतिज्ञापत्र घ्यावं लागतं. तर कलम 48 त्यासाठी आहे. आपल्याला माहिती आहे 49 प्रमाणे पगाराच्या तारणावर आपण कर्ज देतो. त्यानंतर कलम 65 जे आहे तर देणे तरतुदी आपण कराव्यात. म्हणजेच काय, कुठलाही खर्च डायरेक्ट करू नका. आता आपल्याला बक्षीस द्यायचं आहे किंवा आपल्याला आपल्या सेवकांना बोनस द्यायचा आहे तर त्यासाठी नफ्यातून ते पैसे बाजूला काढा. समजा आपल्याला मानधन द्यायचं आहे किंवा आपल्याला वकील फी द्यायची आहे तर हे जे खर्च असतात हे आपण नफ्यातून दरवर्षी बाजूला काढा, नंतर ते पुढच्या वर्षी द्या. अचानक बोनस आला, दिवाळी आली म्हणून अचानक बोनस देऊ नका. तर हे अतिशय महत्त्वाचं कलम 65 आपल्यासाठी दिलेलं आहे की आपण तरतुदी कराव्यात आणि यासाठी ते नियम 49 हे त्यामध्ये आहे. कलम 65 आणि नियम 49 त्याला आपण म्हणतो देणे तरतुदी. त्यानंतर निधीची उभारणी. निधी हा आपल्यासाठी कलम 66 मधला मुद्दा आहे की निधीची उभारणी केली पाहिजे. त्याची गुंतवणूक कलम 70 प्रमाणे जे काही कायद्यात सुचवलेलं आहे त्याप्रमाणे केली पाहिजे. 69 जे कलम आहे ते आपल्याला धर्मादाय निधी सांगतं. धर्मादाय निधी अतिशय महत्त्वाचा आहे. एकूण नफ्याच्या 20% रक्कम ही संस्थेला धर्मादाय निधीमध्ये देता येते. मग त्यासाठी एखादा तलाव बांधणीचं काम असेल, एखाद्या शाळेला काही मदत असेल, एखादा प्लेयर असेल, स्पोर्ट्स असेल, तर वेगळ्या पद्धतीने जे काही आपल्याला सूचना केल्या धर्मादाय निधी आपण खर्च करू शकता. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी जो आहे कलम 71 त्यासाठी आहे. भविष्य निर्वाह निधी तो एकदा सुरू केल्यानंतर बंद करता येत नाही. मात्र भविष्य निर्वाह निधी अतिशय महत्त्वाचा आहे, त्याची तरतूद आपण केली पाहिजे. त्यानंतर 75 मध्ये आपल्याला ताळेबंदाची कलम 75 जे आहे ताळेबंदाची रचना आपल्याला सांगतं. ताळेबंदाचा जो एन फॉर्म आहे तो रूल 62(1) यामध्ये आपल्याला ताळेबंदाची रचना वगैरे दिलेली आहे. त्यानंतर 81 आपण पाहिलं की लेखापरीक्षणासंबंधी आहे आणि नियम जो आहे त्यासाठी 69 दिलेला आहे. 81 मध्ये आपल्याला लेखापरीक्षकाची रचना, त्याला आपण म्हणतो की क्वालिफिकेशन काय असेल, लेखापरीक्षण अ ब 81(1) ब हे सगळं त्यामध्ये प्रमाणित लेखापरीक्षक असतील. यापुढं नियम 69 मध्ये कामकाज कसं करावं यासंबंधी काही विशेष अहवाल असेल, काही FIR असेल, यासंबंधी सगळ्या सूचना 69 मध्ये केलेल्या आहेत. त्यानंतर 79 जे आहे ते आपल्याला असं सांगतं की संस्थेने फक्त सभासदांशीच व्यवहार करावा. हे वेळच्या वेळी उच्च न्यायालयानं सुद्धा सांगितलेलं आहे, सन्माननीय उच्च न्यायालयानं, की संस्थेने सभासदांशी व्यवहार करावा. यासाठी 79 त्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर नियम 74 जो आहे, नियम 74 आपल्याला असं सांगतो की लाभांश जो आहे तो 15% पेक्षा जास्त देता येणार नाही. त्यामुळे ते कलम सुद्धा म्हणजे निबंधकाच्या परवानगीने देता येईल, मात्र 15% कमाल हा लाभांशाचा दर ठरवलेला आहे. त्यानंतर नियमांमध्ये जर आपण पाहिलं तर वेगळ्या पद्धतीचे नमुने आपल्याला हे दिलेले आहेत. बऱ्याचदा आपल्याला नमुने माहिती नसतात. मात्र नियम 1961 मध्ये जसं की अ नमुना आहे संस्था नोंदणीसाठी, अ ते ड संस्था नोंदणीसाठी आहेत. 1961 जे नियम आहेत त्यामध्ये वेगळे फॉर्मॅट आपल्याला दिलेले आहेत. तो सुद्धा आपण एक वेगळं लेक्चर घेणार आहोत त्यासाठी. जसे की आय नमुना आहे, सभासदांची वारस नोंद, जे नमुना आहे सभासदांची नोंद, त्यामध्ये मग J1 असेल, J2 असेल, क्रियाशील आणि अक्रियाशील सभासद,
के नमुना आहे की एखाद्या व्यक्तीचं जर 2 पेक्षा जास्त संस्थांमध्ये जर तो सभासद असेल तर तो एकाच संस्थेकडून कर्ज घेईल, हा त्याचा नमुना आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की जमिनीच्या तारणावर कर्ज घ्यावं आणि ते नागरी पतसंस्थेतून घ्यावं तर यल फॉर्म आहे. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती जमिनीच्या तारणावर कर्ज घेतो तर यल फॉर्ममध्ये आपल्याला माहिती देतो. निवडणूक प्रक्रियेसाठी आपल्या नियमामध्ये एम फॉर महेंद्र, तर एम जे आहे ते स्वतंत्रपणे फॉर्मॅट दिलेले आहेत. ताळेबंदाचा जो नमुना असतो तो एन फॉर्म दिलेला आहे. आता लेखापरीक्षण अहवाल कसा असेल, त्यासाठी जर आपण बँकिंग क्षेत्रातले असाल तर लेखापरीक्षण अहवाल N1 आहे आणि इतर बँकिंग सोडून इतर जे आहेत त्यांना N2 दिलेला आहे. त्यानंतर दूरदृष्टी अहवाल माहिती आहे, ओ नमुना. यू नमुन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की यू नमुन्यामध्ये आपण 101 दाखला मिळवण्यासाठी जो प्रस्ताव सादर करतो तो यू नमुना आहे आणि आपल्याला जो दाखला मिळतो तो आपल्याला व्ही नमुन्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला निबंधक जो वसुलीचा दाखला देतात तो व्ही नमुन्यामध्ये असतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जे सभासद वार्षिक सभेला येत नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला डब्ल्यू फॉर्ममध्ये नोटीस पाठवायची आहे. कारण की आपल्याला माहिती आहे जे वार्षिक सभेला येत नाहीत, विनापरवानगी गैरहजर राहतात, त्यांना आपल्याला कलम 35 प्रमाणे हकालपट्टी करता येणार आहे. तर यासाठी ही नोटीस अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी नोटीस ही पाठवणं आवश्यक आहे. त्यानंतर वार्षिक ज्या माहित्या असतात ते कोणत्या माहित्या बनवायच्या याबद्दल संभ्रम असण्याची आवश्यकता नाहीये. तर साधारणपणे आपल्याला एक्स फॉर्म दिलेला आहे की वार्षिक माहित्या कोणत्या कोणत्या त्यामध्ये असाव्यात. आणि त्यानंतर आपल्याला निबंधकांना वाय नमुन्यामध्ये माहित्या पाठवायच्या आहेत. आणि झेड नमुना जो आहे तो यासाठी आहे की जर एखादी स्थावर मालमत्ता एखाद्या वसुली अधिकाऱ्याला नोटीसद्वारे जप्त करायची असेल तो एक स्वतंत्र नमुना हा झेड नमुन्यामध्ये दिलेला आहे. आता हे सगळं आपण झाल्यानंतर शेवटचे जे आपले मुद्दे आहेत साधारण की ताळेबंदाची रचना वगैरे, तर यासाठी आपण आता ताळेबंदाच्या रचनेमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला व्यापारी पत्रक, त्यानंतर नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद ह्या तीनही गोष्टी आपल्याला स्वतंत्र व्हिडिओने त्यामध्ये पाहायच्या आहेत. तर ताळेबंदामध्ये आपल्याला जर आपण पाहिलं तर साधारणपणे अधिकृत भाग भांडवल, वसूल भाग भांडवल, त्यानंतर ठेवी असतील, त्यानंतर आपण काही कर्जे घेतलेली असतील किंवा इतर देणी असतील, वसूल भाग भांडवल विविध प्रकारचे निधी असतील, त्यानंतर नफा आणि एकूण या पद्धतीने आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं की कर्ज व देणी व दुसरी जी बाजू आहे जिंदगी व येणी. आता जिंदगी व येणीमध्ये जर आपण पाहिलं तर रोख शिल्लक आहे, त्यानंतर बँक शिल्लक आहे चालू ठेवीमध्ये ठेवलेली किंवा बचत ठेवीतली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर भागाची केलेली गुंतवणूक आहे, त्यानंतर मुदत ठेव गुंतवणूक आहे, त्यानंतर आपण घेतलेली कर्ज, त्यानंतर मालमत्ता, घेतलेली कर्ज म्हणण्यापेक्षा आपण सभासदांना दिलेली कर्ज येणे आपण म्हणतो त्याला, त्यानंतर मालमत्ता स्थावर जंगम, इतर येणी, त्यानंतर तोटा आणि एकूण. तर ही जी ताळेबंदाची रचना आहे ज्याला आपण म्हणतो एन फॉर्म मध्ये ज्यावेळेस मागील वर्षाचे आकडे येतात त्यावेळेस आपण त्याला एन फॉर्म म्हणतो. ही ताळेबंदाची रचना कशी आहे, अधिकृत आणि वसूल. आपल्याला साधारणपणे 3 प्रकारचे भांडवल महत्वाचे आहेत, अधिकृत भाग भांडवल, वसूल भाग भांडवल आणि खेळतं भांडवल. खेळतं भांडवलामध्ये नवीन जो बदल आहे तो बदल असा आहे की त्यामध्ये आता इतर देणी आपण घ्यायची नाहीये, नफा घ्यायचा नाहीये. म्हणजे हे नवीन बदल जे आहे 2031 मध्ये जो बदल आहे तर या पद्धतीने आपल्याला खेळत्या भांडवलाची जी व्याख्या आहे ती आपल्याला पाहायची. कलम 2 मध्ये केलेला बदल. त्यानंतर हे निधी वेगळ्या प्रकारचे कोणते असतात, राखीव निधी, इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक चढउतार निधी, नफा अभिनतो काढलेला मात्र बाह्य देयता नसलेला निधी जसं की रौप्य महोत्सव निधी. मग स्वनिधी म्हणजे काय, मग कर्जासाठी उपलब्ध स्वनिधी म्हणजे काय, हे सगळं आपल्याला त्यामध्ये पाहायचं. इतर देणी किती असावं, एकूण ताळेबंदाच्या साधारणपणे 4 ते 5% असावं. त्यानंतर रोख शिल्केमध्ये असेल तर नियम 107 आपल्याला रोख शिल्केची मर्यादा दिलेली आहे. जसं की विकास संस्था असेल तर 10,000 आहे,
नागरिकत्वाला 25,000 आहे. आणि शिल्केच्या मर्यादा आपल्याला पाहायच्या आहेत. भागाची गुंतवणूक मग फेडरेशन असेल, जिल्हा बँक असेल. मुदत ठेवीच्या गुंतवणुकीमध्ये SLR, CRR हे त्यामध्ये येतं. कर्ज येणेमध्ये आपण पाहणार आहोत की कर्जाचे प्रकार काय आहेत, कर्जाच्या हायपोथिकेशन असेल, प्लेज असेल, कर्ज येणेबाबत कर्ज कुणाला द्यावं, कर्जाचे प्रकार कोणते आहेत, थकबाकी म्हणजे काय, NPA म्हणजे काय, कर्ज वसुलीसाठीची प्रक्रिया काय, 156 चे पॉवर काय, नियम 107 काय आहे, नियम 86 निबंधकाला कसा बंधनकारक आहे वसुली दाखला देण्यासाठी. तर हे सगळं आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर संचालकाची जबाबदारी आपल्याला माहिती आहे, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, जे संचालकांची जी कार्य आहे, जबाबदारी आहे, ते सुद्धा आपल्याला एक स्वतंत्र व्हिडिओने पाहायचं आहे. लेखापरीक्षाची भूमिका आपल्याला पाहायची, ऑडिट कसं करावं, ऑडिटरची भूमिका काय असावी, कसं आपण अचूकता त्यामध्ये असावी. त्यानंतर ऑडिट करताना प्रत्येक मुद्द्याला कसं महत्त्व द्यावं. उदाहरणार्थ समजा ठेवी घेतलेल्या आहेत आणि त्या ठेवीला आपल्याला सांगितलंय की वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी याच्या 10 पट ठेवी घ्याव्यात. मग त्याची मर्यादा उल्लंघन झालं असेल तर तिथं ऑडिटरने लिहायचं काम आहे. समजा अधिकृत भाग भांडवल 1000 रुपये असेल आणि वसूल भाग भांडवल जर 1100 असेल तर इथं लेखापरीक्षकांना सूचना करावी लागते की आता तुम्ही अधिकृत भाग भांडवलाची मर्यादा वाढवून घ्या. आणि त्यामुळे रोख शिल्लक तपासली की नाही, 15 दिवसातून एकदा संचालकांना रोख शिल्लक मोजली पाहिजे. CRR कसा आहे, रोखता तरलता कशी आहे, गुंतवणूक कलम 70 प्रमाणे व्यवस्थित केली की नाही, कर्ज वाटप सुरक्षित केलंय का, त्याला आपण म्हणतो सुरक्षित असुरक्षित कर्ज वाटप, NPA कसा आहे, तो बरोबर आहे का, मालमत्तेमध्ये जो घसारा आहे तो इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे आपण आकारतो. बऱ्याचदा लोकांना घसाऱ्याबद्दल माहिती नसते, तर मालमत्तेचा घसारा व्यवस्थित आकारलाय का. त्यानंतर GST असेल, इन्कम टॅक्स असेल, याची जे आहेत तरतुदी केलेल्या आहेत का, इतर येणी बरोबर आहेत का, तर हे सगळं आपल्याला लेखापरीक्षकांना पाहावं. त्यामुळे लेखापरीक्षेची भूमिका त्यामध्ये महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण स्वतंत्र व्हिडिओद्वारे नागरी पतसंस्था, ग्रामीण बेकर शेती आणि सॅलरी अर्नर आणि विकास संस्था यांची गुणपत्रिका सुद्धा स्वतंत्र व्हिडिओने चर्चा करणार आहोत. विविध पोटनियम आपल्याला अभ्यासायचे आहेत, जे आपल्या वेबसाईटवर, सहकार खात्याच्या वेबसाईटवर विविध प्रकारच्या 35 ते 36 वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. ते पोटनियम सुद्धा आपल्याला बारकाईनं एका वेगळ्या व्हिडिओमधून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मात्र आपली जशी निकड आहे, आपल्याला जी एखाद्याला वाटेल की सर हाऊसिंगवर आपण लवकरात लवकर मला व्हिडिओ द्या, किंवा हाऊसिंगच्या सिंकिंग फंडवर मला व्हिडिओ पाहिजे, हाऊसिंगच्या मेंटेनन्स म्हणजे काय याच्यावर मला व्हिडिओ पाहिजे, तर ते आपली मतं आपण त्यामध्ये मांडली पाहिजे. त्या अशा पद्धतीने व्हिडिओ आपल्याला येणार आहेत. मग मात्र जे पोटनियम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचे असतात, ते पोटनियम सुद्धा आपल्याला या सहकार मैत्री ह्या चॅनलमधून लोकांना, आपल्या मित्रांना समजावून सांगायचे आहेत. सहकारासंबंधी विविध कायदे आहेत. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, भारतीय करार कायदा आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, मॉर्गेज म्हणजे काही त्यामध्ये दिले. आपण म्हणतो एखादं प्लेज, नजरगहाण, ताबेगहाण हे कशामध्ये जातं, कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये जातं. किंवा आपण सरफेसी ऍक्ट म्हणतो की आपलं DRT वगैरे, डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल आहे, सेल ऑफ गुड ऍक्ट असेल, तर असे वेगळे जे कायदे आहेत, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट असेल, तर आपल्या सहकारासंबंधी जे वेगळे काय, स्टॅम्प ऍक्ट महत्वाचा आहे 1961चं, की त्यामध्ये स्टॅम्प किती घ्यावेत, काय घ्यावेत, तर यासंबंधी आपल्याला सगळे कायदे. त्यानंतर लिमिटेशन ऍक्ट 1963चा आहे, हे सगळे कायदे आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर न्यायालयाचे निर्णय सहकारावर विविध येत असतात. उदाहरणार्थ काल परवा एक निर्णय आलेला आहे की आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे दस्तऐवज असतात त्याला मान्यता दिलेली आहे. तर असे जे काही नवीन न्यायालयाचे निर्णय होतात सहकारावर, तो सुद्धा आपल्या सहकार मैत्रीच्या YouTube चॅनलचा भाग असेल किंवा व्हिडिओचा भाग असेल. EDP ऑडिट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जसं की आपण वेगळ्या सॉफ्टवेअर, हार्डवेअर कंपन्यांशी करार करतो. करार करताना आपण काही गोष्टींची दखल घेत नाही. आपल्याला सॉफ्टवेअर पुरवलं जातं, मात्र प्रशिक्षण नाही आहे, लोकांना फीडिंग व्यवस्थित होत नाही आहे, सॉफ्टवेअरमध्ये आपली फसवणूक होते, बऱ्याचदा आपण योग्य ॲग्रीमेंट करत नाही, बऱ्याचदा आपण सॉफ्टवेअर कंपन्यांची जबाबदारी निश्चित करत नाही, बऱ्याचदा आपले जे हार्डवेअर आहे त्याची देखभाल व्यवस्थित होत नाही, आपण पैसे देऊन बसतो. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर EDP ऑडिट हे जे आपल्या याच्यामध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक, ज्याला आपण म्हणतो की सॉफ्टवेअरचं जे ऑडिट आहे, त्यामध्ये मुद्दे काय आहेत आणि सॉफ्टवेअर खरेदी करताना कोणत्या अटी असाव्यात, हे सुद्धा आपल्या व्हिडिओचा भाग आहे. सेवकांचं कामकाज कसं असावं, एक व्यवस्थापकानं काम कसं करावं, सेवकांनी परस्परांशी कसे संबंध ठेवावे, यावर सुद्धा आपल्याला स्वतंत्र व्हिडिओ बनवायचा आहे. आणि ज्याला हाऊसिंग सोसायटी सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय जो आहे, की हाऊसिंग सोसायटीवर खूप काही बोलण्यासारखं आहे. कारण हाऊसिंगवर लोक खूप, ज्याला आपण म्हणतो की त्रासलेली आहेत, किंवा नक्की यामध्ये काय तरतुदी असतात. आणि हाऊसिंगमध्ये लोकांना फारसा वेळ नसतो, त्यांच्या कामकाजामुळं जे संचालक असतात त्यांच्या कामकाजामध्ये वैयक्तिक जे असतात ते पिचलेले असतात. आणि त्यामुळं हाऊसिंगचे जे सभासद आहेत किंवा गृहरचनेमध्ये 2019मध्ये जे बदल झालेत, नवीन जे प्रोव्हिजनल मेंबर शब्द आलेला आहे, किंवा वसुलीबद्दल एक स्वतंत्र आपल्याला असं वाटतं की वसुली आता 101 प्रमाणे होत नाही का काय,
तर हे जे काही बदल 2019 मध्ये झालेले आहेत, तर हाऊसिंगवर आपण स्वतंत्र व्हिडिओ देणार. एकंदरीत हे सगळेच मुद्दे, ताळेबंद असेल, लेखापरीक्षण असेल, पोटनियम असतील, नियामक मंडळ असेल, सातत्याने तुम्ही आता जो काय आपण व्हिडिओ यूट्यूब चॅनलला देणार आहोत, त्या व्हिडिओची जी कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये कमेंट्समध्ये तुम्ही तुमचं म्हणणं टाकायचं आहे की सर अशा पद्धतीने एवढा मोठा व्हिडिओ नको होता, की सर एवढ्याच वेळेचा व्हिडिओ पाहिजे, की सर व्हिडिओमध्ये असे. मात्र एक आहे की आपल्याकडे सगळेच इन्स्ट्रुमेंट लगेच उपलब्ध नाही आहेत, सगळ्याच गोष्टी लगेच उपलब्ध होत नसतात, त्याची कारणंही तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळं आपल्याला करोनाच्या माध्यमातून एकत्र येता येत नाहीये आणि तो जो वेळ आहे तो आपण सत्कारणी लागला पाहिजे, आपल्या सगळ्यांपर्यंत पोचता आलं पाहिजे. याचा एक उपक्रम म्हणून आपण सहकार मैत्री हे चॅनल बनवलेलं आहे. मला हात जोडून आपल्याला नम्र विनंती आहे की आपण हे चॅनल जे आहे जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. आपले समजा आपण व्यवस्थापक असाल, आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये तो गेला पाहिजे. आपण लेखापरीक्षक असाल तर आपले जे प्रमाणित लेखापरीक्षक आहेत त्यांच्यामध्ये हे जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त जाऊ द्या. जास्तीत जास्त सबस्क्रायबर आपल्याला पाहिजेत आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर जर आपण केलेत तर हा जो आपला चॅनलचा उपक्रम आहे तो आपण पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि त्यामुळं आपल्याला हात जोडून पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा आणि जेवढे सबस्क्रायबर आपले वाढतील तेवढं आपल्या कामाला नवीन जोमानं आपल्याला काम करता येईल, नवीन नवीन व्हिडिओ त्यामध्ये टाकता येतील. आणि एक तुम्हाला सांगतो की कमेंट बॉक्समध्ये आपलं म्हणणं अवश्य तुम्ही नोंदवा की सर अशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे, सर एवढा वेळेचा पाहिजे, किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये सर हा व्हिडिओ पहिला येऊ द्या. त्यामुळं आपल्या ज्या कमेंट्स येतील त्यानुसार व्हिडिओचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. आज तुम्हाला मी सगळं सांगितलं की बाबा पुढच्या भविष्यामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला कोणते व्हिडिओ आणायचे, कोणत्या विषयावर. मात्र हा जो प्राधान्यक्रम आहे तो माझा सबस्क्रायबर ठरवणार आहे, कारण तो माझा खरा हितचिंतक आहे. आणि त्यामुळे सबस्क्रायबर तुम्ही मंडळी जे ठरवाल त्या पद्धतीने आपल्याला वेळच्या वेळी व्हिडिओ द्यायचे. पुन्हा एकदा आपल्या सहकारामध्ये मला जी सेवा करण्याची संधी मिळते गेले 10 वर्ष, उदाहरणार्थ समजा यशदा असेल किंवा डॉक्टर विखे पाटील इन्स्टिट्यूट असेल किंवा वैकुंठबाई मेहता इन्स्टिट्यूट असेल किंवा राज्य सहकारी संघ असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मी जात असतो, लेखापरीक्षकांना मार्गदर्शन करत असतो किंवा व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतो. तर आपल्या सेवेची पुन्हा पुन्हा संधी येऊ देत, लवकरात लवकर हा करोना जाऊ देत आणि लवकरात लवकर मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ हे आपल्या सहकार मैत्री यूट्यूब चॅनलला माझ्या हातून तुमच्यासाठी होऊ देत अशी मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.